हाय हॅलो नमस्कार. तर जे काय माझं घर बांधताना काम अपूर्ण राहिलं होतं बघा, ते काम आज मी थोडंसं पूर्ण करून घेते. ते म्हणजे ना माझ्या किचनच्या इथे फरशा वगैरे लावून घ्यायच्या राहिल्या होत्या. कारण इथंच मेन असते आपल्या लेडीजचं, कारण इथं सगळं आपण सेटअप करायचं असतो आपल्याला. म्हणजे जिरे मोहरी काय असेल ते आपलं, डाळी वगैरे जी महत्वाची काय काय असतात ना वस्तू, ते आपण इथं ठेवतो. आणि तेच स्पेस माझा ना इथं राहिलेला होता करायचा. तर आता इथं केलेलं आहे, सगळं ओके झालेलं आहे. परंतु इकडं ना इतकं घाण झालेलं आहे ना, व्हाईट सिमेंट वगैरे. ते काम झालं ना बांधकामचं, कसं असते तुम्हाला माहिती आहे, ते सगळं पूर्ण सिमेंट आणि त्यांचं काय ते केलेलं वस्तू वगैरे ते सगळं एकदम असं घाण झालं ते. अं, तर आता ते पूर्ण असं मी क्लीन केले. पण थोडं अजून एक वेळेस असं स्प्रे वगैरे करून मारलेलं आहे त्याला, पण पाण्याने एकदा स्वच्छ क्लीन करण्याची गरज आहे. आता एवढं झालं ना, पण किचन ना एकदम असं मस्त वाटते बघा आता. कारण त्याला ना एकदम असं रिकाम रिकाम वाटत होतं, आणि किचन मोठं आहे ना त्याच्यामुळे थोडंसं जागा असं काहीतरी बाबा वाटत होती की काहीतरी उणीव भासत होती. आता तसं काय वाटत नाही. थोडस वस्तू वगैरे तिथं मी सगळं सेटअप केलं ना, माझ्या भरण्या वगैरे सगळ्या लावल्या ना, एक नंबर दिसली बघा ते एकदा. आणि मला पण ना काम करताना रोज एकदम सोपं होऊन जाईल. तर ही ना माझ्यासाठी खूप महत्वाचं काम होतं, कारण आपल्याला ना आपल्या आपल्या हिशोबाने सगळं असलं ना किचन मध्ये, तर स्वयंपाक पण पटकन होते आणि सगळं व्यवस्थित होते. इथलं तर मी क्लीन केलं, पण बाहेर हे बघा इकडं रंगपंचमीचं ना होळीचं ना इतकं, म्हणजे त्या होळीचं त्यांनी पोरांनी इतकं पार्किंग वगैरे घाण करून सगळं इकडं खेळत आलेत. आणि मला बघून बाहेर आलेत बघा खेळत. तोपर्यंत तिकडे आमच्या घराच्या साईडची थोडी दिवशी साफसफाई पण चाललेली आहे बघा इथं. तोपर्यंत म्हणलं जाऊ द्या, आता सगळं साफसफाईचे दिवस एकदाच सगळं पूर्ण क्लीन होऊन जाऊ द्या. सगळं एकदम स्वच्छ वाटते, हा वरचा परिसर पण आणि घर पण तर एकदम. तर किचन मध्ये बघा मला वेळ जाऊ द्या, पण किचन किती मस्त असं अजून मी मांडलं पण नाही वस्तू, काय अजून सेटअप ठेवल्या पण नाही, तात्पुरतं ठेवलेलं आहे थोडंसं. तर किती छान वाटते आणि आपल्याला पण काम करायला फ्रेश वाटते. तर थोडं चहा वगैरे टाकून घेतलेलं इथं. आणि चहा वगैरे झाला की म्हणलं अर्ध्या तासानं स्वयंपाकाला लागावं. कारण दिवसभर आपण एवढं काम केलं, थोडं तर आपल्याला बसावंच वाटतं. एवढ्या लवकर काय पटपट आपली सगळं काम वगैरे करून लगेच काय स्वयंपाक वगैरे करू वाटत नाही. तर म्हणलं अर्धा तास रेस्ट घ्यावा, नंतर स्वयंपाक वगैरे बनवावं. नंतर स्वयंपाक वगैरे काय केलं नाही, शूट केलं नाही, कारण भरपूर कंटाळा आलता. म्हणलं आता एवढं शूट करायचं. तोपर्यंत गडबडीमध्ये बघा इथं मी दूध ठेवलं होतं. अर्धा लिटर दूध होतं याच्यामध्ये, आणि बाकीचं दूध तरी बरं झालं मी विरजणला टाकलेलं होतं. आणि अर्धाचे अर्धा लिटर दूध पूर्ण ना याच्यामध्ये असं हे होऊन गेलेले, आपलं काय म्हणते त्याचं बासुंदी झालेली आहे. आणि काहीच राहिलेलं नाही. मग ते हाय ते टाकून, ते दुसरं दूध टाकून चहा वगैरे बनवून घेतला. आणि त्याच्यानंतर ना इकडं पण थोडं म्हणजे भरपूर पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. कारण बेसिन मध्ये ना जे व्हाईट सिमेंटचे ते थोडंसं पडलेलं होतं ना दूध, तर ते गेलेलं आहे, त्याच्यासाठी गरम पाणी ओतणार आहे. तर असा होता